नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विषयामध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आहे आता झी चित्रगौरवच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे सोनाली ताई. खूप सुंदर दिसतेय. थँक्यू. तुझ्या लुकचं क्रेडिट कोणाला देशील? माझी स्टायलिस्ट प्राची. ताई, जी चित्रगौरव म्हटल्यावर खूप एक्साइटमेंट असते. सगळे सेलिब्रिटी एकत्र भेटतात त्या वर्षातून एकदा त्या दिवशी. सो किती छान वाटतं. खूप स्पेशल वाटतं. सगळे मित्रमैत्रिणी भेटतात. त्यांच्या कामांची आठवण होते. नामांकनं बघताना इतकं मस्त वाटतं, कारण चांगलं काम केलेल्या प्रत्येकाला नामांकन मिळालेलं असतं. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवताना, त्यांच्या कामाचं कौतुक करताना खूप अभिमान वाटतो. ताई, आजची टॅगलाईन आहे मराठी गाजलंच पाहिजे आणि मागील वर्षातले मराठीचे सिनेमे प्रचंड हिट झालेत. मराठी कलाकारांना प्रचंड प्रेम मिळाले. सो तू त्या निश्चितच अभिमान वाटतो, कारण एक काळ होता जेव्हा अम, एकदा इतर भाषांमध्ये काम मिळालं की मराठीकडे पाठ फिरवली जायची किंवा मराठीकडे दुय्यम पद्धतीने पाहिलं जायचं. आज कुठल्याही भाषेतले कुठलेही कलाकार आणि आपले कलाकार मराठीत काम करायला खूप उत्सुक असतात. त्याच्याबद्दल आनंद वाटतो. आणि जी सोबत आपण आपलं खरं तर खूप जुनं नातं आहे. सो त्याच्याबद्दल काय सांगशील? जी माझी प्रेमाची टीम आहे, त्यांच्याबरोबर मी पहिल्या अल्फा गौरव पासून जोडलेली आहे. त्यामुळे दरवर्षी हा पुरस्कार सोहळा बघणं आणि अम, विजेत्यांसाठी कौतुकाच्या टाळ्या वाजवणं आणि जीवन गौरवसाठी उभं राहणं फार मोलाचं वाटतं. एक छोटंसं रॅपिड फायर. साडी की वेस्टर्न? मी क्विक ब्युटी टिप्स जर तुला द्यायच्या असतील तर तू काय देशील? मेकअप काढूनच झोपायचं. मेकअपच्या 3 गोष्टी ज्या तू नेहमी सोबत ठेवतेस. लिपस्टिक, अंडर आय कव्हर आणि मॉइश्चरायझर. तुझा आतापर्यंतचा बेस्ट रेड कार्पेट लुक कोणता आहे जो तुला नेहमी आठवतो? खूप जास्त आहेत, पण इटलीचं व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, जे मी ओमार शरीफ यांच्याबरोबर रेड कार्पेटला गेले होते, तो. स्ट्रीट शॉपिंग की ब्रँड्स ओनली? बोथ. सतत शॉपिंग केल्याने तुला अशी घरातून काही वेगळी कॉम्प्लिमेंट मिळते का? मी नाही सतत शॉपिंग करत. वॉर्डरूम मधून कोणता एखादा ड्रेस तुला काढून टाकायचा असेल तर तो कोणता असेल? मी कुठल्या तरी नाटकासाठी असू दे, कधीतरी घालायला बरोबर होईल एखाद्या कॅरेक्टरसाठी, असं म्हणून खूप काय काय जपत असते. त्या गोष्टी खरं काढल्या नाहीच पाहिजेत. नको, मला नाही काही काढायचं. येत्या वर्षात काही अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत? खूप. मधुर भंडारकर सरांचा सिनेमा आहे द वाईव्स. त्याच्यानंतर एक तेलुगू फिल्म आहे पॅराडाईज नावाची, आणि विश्वास जोशी सरांची मराठी फिल्म आहे. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलंय. तुला फ्युचरसाठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू.